ते म्हणजे प्राध्यापिका नम्रता भट यांच्या त्या सुनबाई आहेत. आणि त्यांनी नम्रता मॅडमला श्रद्धांजली म्हणून स्वामींवर एक गीत लिहिलं. त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग आणि सगळ्या गोष्टी होऊन आजच्या दिवसाची त्या वाट बघत होत्या की आज एकाच ठिकाणी इतकी मोठी पावर असणार आहे की जी बाहेर कितीही पैसा दिला तरी मिळणार नाही आहे. का? कारण एकाच ठिकाणी एकाच मंचावर सगळ्या स्वामी कृपांकितांच्या उपस्थितीत नम्रता मॅडमलाही त्यांना श्रद्धांजली व्हायची. आणि आपलं महत्भाग्य आहे की आपण ह्याचे साक्षीदार होतोय. तर आपण ते गाणं ऐकूया आणि त्याच्यानंतर सायलीताई स्वतः तुमच्याशी व्यक्त होतील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद दादाश्री. जसं आपण मग आसपासनं ऐकतोय प्राध्यापिका नम्रता ताई भट, पण खरं सांगू तर ही ओळख खूप औपचारिक झाली आणि माझी त्यांच्याशी ओळख झाली ती आमच्या लाडक्या वासंती मावशी म्हणून. आणि बाहेरच्या जगासाठी त्या स्वामी कृपांकित, वलयांकित, अगदी निस्सीम स्वामी भक्त वगैरे जरी असल्या तरी त्या घरात आल्या ना की एकदम घरच्या होऊन जायच्या. त्यांचं ते सगळं वलय बाजूला पडायचं. आणि मला वाटतं की ह्याचा अनुभव इथे असलेल्या अनेकांनी घेतलेला असेल. कारण मगाशी मी आले तेव्हा ऐकत होते, मिलिंद काका सांगत होते की अनेक जण भारावून जातात ह्याच एकाच गोष्टींनी की आपल्याला स्वामींचं दृष्टांत मिळाला, आपल्याला स्वामींची कृपा मिळाली आणि त्याचा कोणताही अहम मनामध्ये न बाळगता त्या अत्यंत निरालस भावनेनी सेवा म्हणून ते कार्य अखंडपणे करत राहिल्या. हे माझं खरोखर भाग्य आहे की माझं लग्न झाल्यापासून म्हणजे मागची जवळपास 16 वर्ष मला त्यांचा सहवास मिळाला. आणि इतिहास हा माझा अभ्यासाचा, संशोधनाचा विषय. आणि मग त्या निमित्ताने माझ्या आणि मावशींच्या चर्चा रात्र कधी कधी पहाटेपर्यंत रंगायच्या. कधी कधी तर इतकी वेळ यायची की माझे सासरे आम्हाला ओरडायचे की आता पहाटेचे 5 वाजलेत, आता सकाळचा चहा पिऊन मग झोपणार आहात का. पण तरीही आमच्या गप्पा सुरू असायच्या. आज श्रद्धांजली हा शब्द वापरताना खरं तर स्वर भरून आलाय, पण ही खरं सांगते ही श्रद्धांजली नाहीये, ही शब्दांजली आहे. कारण त्यांनी कवितेवरती निस्सीम प्रेम केलं. त्यांच्या स्वतःच्या अनेक कविता अत्यंत सुंदर, अर्थपूर्ण होत्या. त्या स्वतः उत्तम गायच्या. आणि कधीतरी दैवयोगात स्वामींनी 4 ओळी माझ्याकडनं लिहून घेतलेल्या होत्या आणि जी कविता त्यांना फार आवडायची. म्हणजे कधी त्या राहायला आल्या की मला म्हणायच्या एकदा वाच ना ती कविता. आणि मगाशी माझा दीर स्वप्नील इथे बोलला, आम्ही गौरव म्हणतो, आणि त्या मला म्हणायच्या आपण गौरवला सांगू, त्याला चाल लावू आणि आपल्या स्वामींवरच्या कार्यक्रमात आपण तुझी ही कविता घेत जाऊयात. दुर्दैवानी त्या असताना त्यांचं हे स्वप्न नाही पूर्ण करता आलं. ती एक सल मनामध्ये राहून गेलेली होती. मला असं वाटतं की आज जसं स्वामी म्हणतात ना हम गया नहीं जिंदा है, तसंच काही विभूती असतात की ज्या जात कधीच नाहीत, अक्षर रूपाने त्या आजही आपल्यामध्ये आहेत. तर मावशी जिथे कुठे असतील, माझी अशी इच्छा आहे की ही शब्दसुमनांजली मी त्यांच्या चरणी अर्पण करते. ऐकूया आपण हे स्वामींना अर्पण केलेलं गीत, स्वामी भाग्य विधाता. मावशी असताना आमचं कायम असं बोलणं व्हायचं की महाराजांचं संपूर्ण आयुष्य हे जवळपास 750 वर्षांचं आणि त्याच्यामध्ये संपूर्ण मध्ययुगाचा कालखंड येतो. इतिहासाची विद्यार्थिनी असल्यामुळे मला ह्या गोष्टीचं अत्यंत कुतूहल होतं. जसं आता सांगितलं गेलं, मागची 20 वर्ष सातत्याने मी जिजाऊ हा एकपात्री बहुरूपी नाट्याविष्कार सादर करतेय आणि मध्ययुगाचा इतिहास हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि संशोधनाचा विषय आहे. तर अनेक क्रांतिकारकांना स्फूर्ती देणारे, प्रेरणा देणारे स्वामी 16व्या शतकात कुठे होते? महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्या काळामध्ये महाराज नक्की कुठे होते?
देवगिरीवरती यादवांचं स्वतंत्र राज्य बुडालं, स्वातंत्र्य सूर्य अस्ताला गेला, तेव्हापासून स्वामी महाराज कुठे कुठे होते. अशा प्रकारे इतिहासाच्या पार्श्वभूमीवरती स्वामींच्या चरित्राचा वेध घेऊन एक लिखाण सिद्ध व्हावं असा आमच्या दोघींचा मानस ठरलेला होता. आणि मावशींनी असं कबूल केलं होतं की हा ग्रंथ झाला ना सायली की आपण ते काम करायला घेऊ. मावशी आज नाहीत, पण मी तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनी मावशींना हे नक्की सांगते की आम्ही दोघींनी जो संकल्प केलेला होता तो मी पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. ऐकूया आपण गीत स्वामी भाग्य विधाता. अक्कलकोटी भक्त गणांचा रंगला हो सोहळा, स्वामी समर्थ नाम जपाचा लागे मजला लळा. थकले
राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. नम्रताताईंना अर्पण केलेलं हे गीत इथून पुढे स्वामी भक्त साज ह्या यूट्यूब चॅनलवरती ऐकू शकतील. SAAJ साज ऑफ हिस्ट्री अँड कल्चर हा जो माझा यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरती आजपासून हे गाणं उपलब्ध झालेलं आहे. आणि जसं मगाशी धनश्री म्हणली की थोडंसं मनोरंजन पण ते बोधप्रद असावं ते कधीही चांगलं. या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक कार्यकर्ते स्वयंसेवक आणि सर्व स्वामी भक्त ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या सर्वांना माझा नमस्कार. ओम स्वामी समर्थ साधना केंद्र आम्ही साधारण 2001ला स्थापन केलं. पण हे सगळं करत असताना गुरुकृपा काय असते त्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल की पुण्यामध्ये अगस्ती आई या स्वामी परिवारातल्या होत्या. त्यांचा मी शिष्य. अनेक ज्ञान त्यांच्याकडनं प्राप्त केल्यानंतर नाथ संप्रदायामध्ये माझे गुरु बृहस्पतीनाथजी त्यांच्याकडनं वनस्पतीशास्त्र म्हणजे माझे गुरु जे होते त्यांच्याशी वनस्पती बोलायच्या आणि हे मी प्रत्यक्ष बघितलंय. त्यांच्याकडे जवळजवळ मी 40 वर्ष साधना केली आणि त्यांनी अनेक वनस्पतींची माहिती मला शिकवली. वनस्पती कशा जगवायच्या, वनस्पती कशा ओळखायच्या, वनस्पतीची कसं बोलायचं याचं सगळं ज्ञान मला नाथ संप्रदायामध्ये मिळालं. हे सगळं मिळाल्यानंतर मी एकदा आईंना असा प्रश्न केला की आई तुम्ही एवढं सगळं मला ज्ञान दिलंय, आता मी गुरुदक्षिणा तुम्हाला काय देऊ. खरं म्हटलं तर असं विचारायला नाही पाहिजे मी, पण खूप धारिष्ट केलं आणि आईंना विचारलं. पण या 40 वर्षामध्ये मी माझ्या गुरुला कधी का हा प्रश्न विचारला नाही. कधीच मी प्रश्न माझ्या गुरूंना विचारले नाही. कारण गुरु हे ज्ञान देत असतो. आपण प्रश्न विचारले की त्याच्यामध्ये खंडित होतं आणि आपल्याला मिळणारं ज्ञान हे तोकडं मिळायला लागतं आणि पूर्ण ज्ञान मिळत नाही असं माझे नाथ संप्रदायाचे गुरु सांगायचे. म्हणून मी आईंना कधीही प्रश्न विचारला नाही. आईंनी सांगितलं तसं मी केलं, गुरूंनी सांगितलं तसंच मी सगळं केलं. मग आईंना विचारलं की मी काय करू, गुरुदक्षिणा तुम्हाला काय देऊ. आई म्हटलं की तुला एवढं ज्ञान जर सगळं मिळालंय तर तू एक स्वामींचा मठ बांध आणि त्याच्यामध्ये अनेक वृक्ष लाव जे तुला ज्ञान आहे. आणि ही माझी गुरुदक्षिणा. मग जागा शोधली. 2001ला आम्ही जागा घेतली आणि भारतातलं पहिलं नक्षत्रवन, संस्कारित नक्षत्रवन आम्ही त्या ठिकाणी केलं. सांगायचं म्हणजे आमच्याकडे आतापर्यंत हजारो झाडं आहेत, शेकडो जाती आहेत, पण सगळी झाडं माझी ही एज्युकेटेड आहेत, म्हणजे शिकलेली आहेत. कारण प्रत्येक झाड म्हणजे आम्ही झाडांना शिकवल्याशिवाय आम्ही झाडं लावत नाही. म्हणजे आम्ही झाडांची शाळा घेतो. नक्षत्रवन आम्ही करताना आम्ही सगळी झाडं, लहान लहान झाडं एकत्र करतो आणि त्यांची सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास अशी आमची शाळा असते. त्या शाळेमध्ये त्या सगळ्या नक्षत्रवनातल्या झाडांची नावं आम्ही घेतो. त्यांना त्यांच्या नावाने आम्ही त्यांना हाक मारतो आणि त्यांना विचारतो तुला हे नाव का ठेवलंय, तुझा उपयोग काय निसर्गाला, निसर्ग तुला काय देणार आहे, तू लोकांना काय देणार आहेस, तुझ्या पानांचा, तुझ्या फळांचा, तुझ्या फुलांचा, तुझ्या मुळाचा, तुझ्या सालीचा पुढे काय उपयोग होणार आहे मनुष्य प्राण्यांना, याबद्दल त्यांना शिकवलं जातं. त्यांचं नाव त्यांना सांगितलं जातं आणि 21 दिवसांची शाळा ही वनस्पती शास्त्रावर आम्ही घेतली जाते. असे अनेक प्रयोग आम्ही तिथे आतापर्यंत केलेत.
म्हणजे नक्षत्रवन केलं, बोधिवन केलं, चैत्यवन केलं, शांतिवन केलं, गणेशपत्रीवन केलं, देवराई केली, असाईदान वन केलं, नवग्रह वन केलं, अशा अनेक वनच करत गेलो आम्ही. ही लोकांना कितपत माहिती आहेत मला माहित नाही, पण ही सगळी वनं आम्ही आमच्याकडे केली. म्हणजे वनस्पती शास्त्रामध्ये काम करताना मला असं लक्षात आलं की वनस्पती फसवत नाही. एक वेळ माणसं फसवतील, माणसं माणसांना फसवतात, माणसं माणसांशी द्वेष करतात, माणसं माणसांशी राग करतात, माणसं माणसांशी भांडतात, पण वनस्पती एकमेकाशी भांडत नाहीत, एकमेकांचा राग करत नाहीत, उलट एकमेकाला ते सांभाळून वर घेतात. असे अनेक प्रयोग आम्ही तिथे केलेत. आज वनस्पतींशी गप्पा मारताना आम्हाला इतकं छान वाटतं. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की माणसांशी बोलण्यापेक्षा त्यांच्याशीच बोलत राहावं आणि त्यांच्याकडून भरपूर काही मिळत घ्यावं, असं नातं तिथं आमच्या मठामध्ये आहे. तुम्ही आजपर्यंत कोणीही कधी असा अभ्यास केलाय का, किंवा तुम्हाला माहिती आहे का की वनस्पतींकडे आमचा बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे. तुम्ही असं नुसतं सहज असं म्हणून जाता की वनस्पती आहे, पण आम्ही तसं नाही बघत. आम्ही म्हणतो ते 3 प्रकारचे इंजिनियर्स आहेत. म्हणजे झाड जेव्हा लहान असतं, लहानाचं मोठं होत जातं, तेव्हा ते सिव्हिल इंजिनियर आहे, कारण ते फुटिंग आणि PCG करत खाली आणि स्वतःचा बेस पक्का करत उभं राहतं. ते उभं राहिल्यानंतर त्याला फांद्या फुटतात आणि झाड असं मोठं 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 होत जातं. ते मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणि झाड 200 फूट उंच आहे, पण 200 फुटापर्यंत वरती पाणी जातं, शेवटच्या पानापर्यंत पाणी घेऊन जातं ते. तर ते इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे, कारण खाल्लं पाणी ते घेतं आणि त्याला नॉन रिटर्न वॉल आहेत आतमध्ये, आणि ते पाणी वर 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 घेत घेत वरपर्यंत जातं आणि शेवटच्या पानापर्यंत पाणी ते पोचतं. झाड असं कधी दुजाभाव करत नाही की आज इकडेच पाणी दिलंय, आहा इकडे पाणी दिले, असं नाही. सगळीकडे पाणी मिळतं. फळं सुद्धा सगळीकडे लागतात. असं होत नाही फळ ह्या साईडला लागलंय त्या साईडला लागलंय, असं होत नाही. हा दुजाभाव आपण घरामध्ये करतो. झाडं अशी कधी करत नाही. तो झाडांकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे. तुम्हाला ते जगत आहे. आपल्याला असं वाटतं की मी खूप श्रीमंत आहे, मी काही वेगळा आहे, अमुक आहे तमुक आहे, पण रोज तुम्हाला जगवणारं ते एकमेव असा वृक्ष आहेत. हे तुम्हाला फुकट आणि फुकट निर्व्याजपर्यंत तुमच्यावर करतात आणि तुम्हाला ऑक्सिजन पुरवतात. तुम्ही त्यांच्यासाठी काय करताय? तसंच माझ्या गुरुनी मला शिकवलं की स्वामींकडे काही मागू नये. मी स्वामींना 40 वर्षामध्ये कधी काही मागितलं नाही. फक्त मी स्वामींना एवढंच सांगितलं गुरुच्या आज्ञेने की तुमचे 2 हात माझ्या डोक्यावर ठेवा आणि तुमचे 2 पाय माझ्या हातात द्या. आयुष्यभर तेच केलं आतापर्यंत. आणि ज्यावेळेला लोकांचे मी अनेक अनुभव ऐकतो की स्वामींनी माझ्यासाठी हे केलं, स्वामींनी माझ्यासाठी ते केलं, मी असा झालो, मी तसा झालो, तेव्हा स्वामी दमून जातात. तर त्यांना आराम मिळावा म्हणून आमच्या मठामध्ये मी स्वामींच्या तब्येतीसाठी रोज 11 प्रदक्षिणा घालतो. म्हणजे स्वामींना बरं वाटावं, कारण स्वामी लोकांची कामं करतात आणि स्वामी थकून जातात. ते थकू नाहीयेत म्हणून स्वामींना काही न मागता मी स्वामींची सेवा मी करतो. स्वामींना तब्येत चांगली राखावी म्हणून त्यांना प्रश्न घालतो. आजपर्यंत कोणी असं काही केलंय? लोक फक्त त्यांच्याकडे मागतच राहतात. त्यांच्यासाठी तुम्ही काय करताय? आज तुम्ही एवढे सगळे लोक इथे जमलात, म्हणजे हा परिवार आहे. म्हणजे मी असं म्हणेन हे माझं सगळं कुटुंब आज इथं आलंय. मला खूप आनंद झाला आज. म्हणजे माझ्या परके नाहीत कोणी. तुमची माझी ओळख आहे की नाही मला माहित नाही, पण मी असं म्हणत नाहीये तुमची माझी ओळख नाहीये. तुमची माझी सगळ्यांची ओळख आहे. तुम्ही परिवारात, माझ्या परिवारातल्या आहात. म्हणजे मी अभिषेक निगमचे खूप आभार मानेन की त्यांनी मला चान्स दिला इथं येऊन बोलण्याचा. आणखीन एक तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतोय, डिक्लेरेशन करतोय. खरं त्यांनी करावं बाहेर, पण मी करतोय की अक्कलकोटमध्ये
नक्षत्रवन आम्ही करतोय. लोकांच्या सेवेसाठी अक्कलकोटमध्ये नक्षत्रवन आम्ही करतोय. ज्यावेळेला मी ही गोष्ट निकम सरांना आम्ही सांगितली की असं असं, त्यांनी लगेच जागा दिली आणि आम्ही ते करतोय. तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की नक्षत्राची झाडं लावण्यासाठी, आता इथे खरं म्हटलं तर मोठी माणसं इथं आहेत, त्यांच्यासमोर मी काय बोलणार, पण मी एवढंच मी सांगेन की ज्यावेळेला मी वृक्ष लावू तिथे, त्यावेळेला ज्यांचं नक्षत्र आहे, ज्यांची रास आहे, ते नक्षत्रांच्या जोड्या, म्हणजे मेष राशी असेल, अश्विनी नक्षत्रांची जोडी, भरणी, कृतिका, आता ह्या सगळ्या लोकांनी तिथे या, त्या वेळेला आपण झाडांना संस्कार करू, होम हवन करू आणि ती झाडं आपण तिथे लावू. ज्यांना त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे अशा लोकांनी अभिजित सरांकडे नक्कीच आपली नावं द्यावीत आणि तिथे तो सगळा लाभ घ्यावा. अशा तऱ्हेचे प्रकल्प आहेत. तुम्ही नक्की आमच्या आश्रमामध्ये या. तुम्हाला जसं हे म्हणतात की 22 वर्षामध्ये आम्ही एकही फळ विकलं नाही. तुम्ही आमच्याकडे नक्की आमरस आणि काजूची उसळ खायला या आणि तुम्हाला स्पाइस गार्डनमध्ये आम्ही तुम्हाला नक्की उभं करू आणि भरपूर तुम्हाला आम्ही झाडं देऊ. धन्यवाद.